नमस्कार मित्रांनो, पालक मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर। तर मित्रांनो, आज सकाळपासून आमच्याकडे पावसाचं सुरुवात झालेली आहे। म्हणजे ज्याप्रमाणे पंजाब डग साहेब असो किंवा आपले तोडकर साहेब असो यांनी ज्याप्रमाणे सांगितलं होतं की गणेशोत्सवामध्ये पावसाचं आगमन सुरू होणार आहे, म्हणजे गणेश विसर्जनापर्यंत पाऊस हा चालूच राहणार आहे। त्याप्रमाणे आज तिसरा दिवस आहे गणेश उत्सवाचा आणि पाऊस गेले 2 दिवसापासून चालू आहे आमच्याकडे। तर आज सकाळपासून पण चालू आहे, पण थोडं दुपारून खंड पडण्याचा तोडकर साहेबांनी मेसेज दिलेला आहे। तर बघू आता, थोडं ऊन पडण्याची शक्यता आहे, उघडलं तर खूप छान होईल। तर मित्रांनो, आता शेळ्यांचं पण चारावरण झालेली आहे। आणि मित्रांनो, एक तुम्हाला गोष्ट सांगतो, आता पावसाळ्याचे दिवस आहे आणि पावसाळ्याच्या वातावरणामध्ये पिल्लांवर शेळ्यांवर आपल्याला जास्त करून काळजी करणं आणि त्यांच्याकडे लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे। तर मित्रांनो, एक तुम्हाला आमच्या गोठ्यावरील ही पिल्लं आहेत बघा, ह्या बकरांना ह्या अशा प्रकारे आजार झालेला आहे। हे बघू शकता तुम्ही, हे बघा यांचे कातडे चाललीत आणि हे फक्त 2च पिल्लांना झाले। तर 2 पिल्लांना कोणत्या, आता हे बघा कानाचे पण कातडे गेलेले आहेत। हे बघा, हे कानाचे पण पूर्ण कातडे चाललेले आहेत बरं का। आता विलाज केला आपण त्याचा। तर ह्या विलाजाविषयी आणि ह्या आजाराविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती देण्याचा आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहोत। तो टोपलं उचलते। तर मित्रांनो, हा आजार म्हणजे प्रत्येक पिल्लांना नाही, आमच्या म्हणजे असं 8 बकरं आहेत आमच्या गोठ्यावरती। पण ही जी होंडा दिसते तुम्हाला, तर ही होंडा जात थोडं गावरान शेळीपेक्षा वेगळी आहे माझ्या हिशोबानं। मी एक कसं गणित लावलं तुम्हाला सांगतो, कारण की बाकीचे पिल्लं आपले गावरान आहेत, पण हिच्या दरवर्षाला हिचं पावसाळ्यात जर समजा हिचे पिल्ले छोटले असतील तर यांना हे अशा पद्धतीचा आजार होतोय। थांब जरासं ते हातात नको, ते सगळं गाठी हे होऊन जाईल। तर हे बघा आता हे पिल्लू, तर असा आजार फक्त ह्या शेळीच्याच पिल्लांना गेल्या वर्षीपासून होत आहे। कारण गेल्या वर्षी पण छोटं पिल्लू होतं हिचं पावसाळ्यामध्ये, तर त्याला पण असं झालं होतं। तर याचा इफेक्ट कशामुळे होतो याच्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो। तर ही जात वेगळी आहे गावरांपेक्षा। तर याला काय होऊन राहिलं मित्रांनो, ह्या जातीला ह्या पिल्लांना जंताचं प्रमाण जास्त वाढलं आणि जंताच्या प्रमाणापासून हे जे जंत आहे पोटामधील, तर हे जंत यांचं हे असं वातावरण डॉक्टरांना दाखवल्याच्या नंतर लक्षात आलं की यांना जंत झालेले आहेत। तर यांना लिक्विड म्हणून जे औषध आपण आणलेलं आहे ते तुम्हाला मी थोडक्यात दाखवतोय आणि त्याचा ते किती द्यायचं, किती ml द्यायचं, कोणत्या पिल्लांना किती द्यायचं, असे ह्या पद्धतीनं सर्व पिल्लांना जमतं आहे मित्रांनो। फक्त का आपण शेळ्या सोडून सर्व शेळ्यांना, गाईला पिल्लांना जमतं आहे। तर ते दाखवतो तुम्हाला कोणतं आहे। तर मित्रांनो, हे बघा, हे औषध आहे, ते हायटेक या नावानं आहे मित्रांनो, हायटेक। तर हे लिक्विड आहे। तर हे जे छोटाले पिल्लं दिसतात यांना आपण सरासरी 1 ml काल देऊन टाकलेलं आहे। तर हे जंतनाशक आहे मित्रांनो, हायटेक नावाचं। तर याच्यापासून काय होतं माहिती आहे का, जे जंत असतं तर हे कोणाकोणाला चालतं, याच्यामध्ये चित्र पण आहेत बघा मित्रांनो। तर हे कुत्र्याला जमतं, त्याच्यानंतर मेंढीला जमतं, गाय, म्हैस, घोडा, सगळ्या प्राण्यांना ही चालतंय। आणि मित्रांनो, हे जंतनाशक जर द्यायचं असेल तर सकाळी आपण ज्यावेळेस शेळ्या गोठ्यातून बाहेर सोडतो त्यावेळेस यांना हे जंतनाशक द्यायला पाहिजे। जंतनाशक सकाळी कशामुळे द्यायला पाहिजे पिल्लांना, शेळ्यांना, जेणेकरून काय होतं यांच्या पोटामध्ये सकाळी काही नसतं
आणि खाली पोट झालेलं असतं त्यावेळेस जर जंतनाशक दिलं आपण तर यांच्या पोटातील सर्व जंत मरून जात आहेत. आणि जर आपण जर चारा खाऊ घातल्याच्या नंतर यांना जर असं चारलं तर हे औषध जर दिलं तर हे जंत मरण्याचं आणि हे औषधाचं एवढा आपल्याला वाटेल तेवढा फायदा होत नाही पिल्लांना पण. आता बघा काल मी यांना औषधी दिल्यापासून यांचा बराच फरक पडल्याने वाटतोय मला, कारण चारा खाऊन राहिली आणि जखडलेली होती तर आता मोकळी झालीत. तर मित्रांनो, हायटेक या नावानं लिक्विड खूप छान आहे आणि कशा स्वरूपानं द्यायचं ते मी सांगितलेलं आहे. कारण की हे औषधच म्हणावं लागेल याला, कारण की हे जंतनाशक खूप चांगल्यापैकी आहे. आपण काही याची जाहिरात करणार नाही. तुम्ही कोणत्याही पद्धतीचं जंतनाशक जे डॉक्टरांना आपल्याला सांगितलं आहे ते आपण आणलेलं आहे. तुम्ही कुठल्याही पद्धतीचं जंतनाशक आणून याला असं जर तुमच्या एखाद्या पिल्लांना होत असेल तर त्याला जंतनाशक पाजून त्याला परत गोचिडाचा पण प्रादुर्भाव असू शकतो, पण याला गोचिडे वगैरे काही नाही आहे. याला फक्त ते जंतामुळं झालेलं आहे. तर गोचिडे जर असेल त्याचं पण नियोजन तुम्ही गोठ्यावरती चांगल्यापैकी करा, कारण की जेणेकरून आपल्या पिल्लांना काही दुखापत होऊ नये, बिमार पडू नये. कारण गोचिडाचा प्रादुर्भाव हा पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात असतो मित्रांनो. त्याच्यामुळं तुम्ही पण अशापैकी नियोजन करून आपल्या शेळ्यांचं आपल्या पिल्लांचं चांगल्यापैकी पावसाळ्यामध्ये ध्यान ठेवून चांगल्यापैकी संगोपन केलं तर चांगली गोष्ट आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीनं आजची ही माहिती होती, कारण की हे मला कालच व्हिडिओ टाकायचा होता पण काल वेळ नाही भेटला, म्हणून काल आपण हे औषधी आणलेली आहे, यांना दिलेली आहे. बाकीचे काही पिल्लांना झालेलं नाही आणि दरवर्षी पण या बाकीच्या शेळ्यांच्या पिल्लांना होत नाही. फक्त ही शेळी थोडी जात वेगळी दिसते मला, तर त्याच्यामुळं हिच्या पिल्लांना जास्त करून ही बिमारी पावसाळ्यामध्ये होतेच. कारण गेल्या वर्षी पण एक शेळी ही वेली होती, त्यावेळेस पण असंच हिच्या पिल्लांना असंच कातडी चावू लागली, त्यांच्या शरीरावरले केस जाऊ लागली. म्हणून आपण हा प्रयोग म्हणजे हे जंतनाशक डॉक्टरांना विचारून आणलेला आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीनं आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, हे बघू शकता अशी झालेली आहे ती यांचा अवतार. चला तर मित्रांनो, भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.